कधी काळी कमल हसन, रजनीकांत यांच्याबरोबर ती काम करणारी अभिनेत्री. तिच्याकडे प्रचंड पैसा होता, प्रसिद्धी होती, सौंदर्य होतं, अभिनय होता, कला होती, सगळं काही होतं. ही अभिनेत्री रस्त्याच्या कडेला कचऱ्यासारखी पडली होती. शरीराचा फक्त सापळा उरला होता आणि किडे मुंग्या त्याला खात होते. तिला स्वतःलाही हालचाल करता येत नव्हती. ती तशीच पडून होती आणि काही दिवसात ती तडफडून आणि सडून मरण पावली. तिला भाऊ होता, तिला वडील होते, पण बापानं त्या पोरीकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही, अंत्यसंस्कार सुद्धा केला नाही. बेवारस म्हणून तिच्यावरती अंत्यसंस्कार झालेले होते. ऐकताना वाईट वाटतं ना. त्या बिचारीचे काय अवस्था झाली असेल, काय हाल झाले असतील. 7 जून 2007 या दिवशी तमिळनाडूमधील नागोर या ठिकाणच्या एका दर्ग्याच्या बाहेर एक महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आढळलेली होती. तिचं नाव होतं निशा नूर. ही 1995 मध्ये बेपत्ता झालेली एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री होती. पण तिची ही अवस्था का झाली होती, कशी झाली होती, कोणामुळे झाली होती? तर तमिळनाडू या भागातील नागोर हा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये जब्बार नूर नावाची एक व्यक्ती राहत होती. त्यांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना 18 सप्टेंबर 1962 या दिवशी एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव ठेवलं निशा नूर. आता एकदा त्या परिसरामध्ये एका चित्रपटाचं शूटिंग चाललेलं होतं आणि हे शूटिंग पाहण्यासाठी ह्या निशाची आई गेलेली होती. त्यावेळेस एका तरुणाला ती भेटली. आता तो तरुण म्हणजे त्या चित्रपटाचं शूटिंग करणारा किंवा त्याच्यामध्ये भाग घेणारा, चित्रपटाशी संबंधित असा एक तो तरुण आणि निशाची आई यांच्यामध्ये मग जवळीक वाढली. हिला तो आवडला, तिला ही आवडली, त्यालाही हिला ती, अशा पद्धतीने आवडाआवडी झाली. आणि ही एवढी जवळीक वाढली की ती निशाची आई निशाला घेऊन त्या तरुणाबरोबर ती पळून गेली किंवा चालत गेली. आता हा त्या पतीला म्हणजे जब्बारला मोठा धक्का होता, कारण त्याची बायको कोणीतरी शूटिंगवाला आला आणि त्यानं पळवून नेली. तर त्यांनी नंतर ते गाव वगैरे सोडलं. तर ती गेल्यानंतर मग आता ह्यानं काय केलं, तिच्याची काय वाट बघत बसला नाही. ह्यानं नंतर दुसरं लग्न केलं आणि ती बायको आणि ती गेली, ती काही परत आलेली नाही. आता तिकडे गेल्यानंतर आता ही निशा जी आहे ती लहान होती. नंतर आता हळूहळू ती लहानाची मोठी व्हायला लागली. आईच्या पावलावरती तिनं पाऊल टाकलं होतं आणि ती चित्रपट सृष्टीमध्ये येण्याचा विचार करत होती. आता ही मुलगी निशा जी आहे ती वयात आलेली होती, दिसायला अत्यंत सुंदर होती आणि तिला चित्रपट सृष्टीमध्ये काम पाहिजे होतं. आणि यासाठी अनेक निर्मात्यांशी, दिग्दर्शकांशी हिनं तडजोड करायला सुरुवात केली. मी तुमचं काम करते, तुम्ही माझं काम करा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, विना सहकार नाही उद्धार. अशा पद्धतीच्या उदात्त विचारांनी रात्रंदिन मेहनत करून मग तिने यश मिळवण्यासाठी ती धडपडत होती आणि शेवटी तिच्या मेहनतीला फळ आलं. तिचा चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश झाला. आता या निशानं 1980 मध्ये मंगला नायकी या चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलेलं होतं आणि त्याच वर्षी तिचे अजून 2 चित्रपट आले होते. मयलक्कू मनुकाल आणि इलयम कोलुम हे चित्रपट होते, ते प्रदर्शित झाले होते आणि त्यानंतर वेगवेगळ्या चित्रपटांच्या ऑफर तिला यायला लागल्या होत्या. आता कन्नड चित्रपट सृष्टीशी संबंधित असणारे एक छायाचित्रकार आहेत, त्यांचं नाव आहे सोनी श्रीकुमार. तर यांनी तिची ओळख मल्याळम चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांशी करून दिली होती आणि त्यामुळे मग 1992 मध्ये ह्या चित्रपट सृष्टीमध्ये ती दाखल झाली. मल्याळम चित्रपट तिला मिळायला लागले होते. म्हणजे अशा पद्धतीने आता तिनं वाटचाल करायला सुरुवात केली आणि 1980 मध्ये तिनं जी सुरुवात केली होती ती 1995 पर्यंत म्हणजे जवळजवळ 15 वर्षामध्ये तिनं 12 तमिळ आणि 5 मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेलं होतं आणि कन्नड चित्रपट, तेलुगू चित्रपटामध्ये सुद्धा ती दिसली होती. आता ती हिरोईनच्या रूपामध्ये काही ठिकाणी होती, काही ठिकाणी सहाय्यक अभिनेत्री म्हणून पण तिनं काम केलेलं होतं. पण तिच्या कारकिर्दीमध्ये तिने अनेक हिट चित्रपट दिले होते. मोहनलाल, कमल हसन यांच्यासारख्या कलाकारांबरोबर सुद्धा तिला काम करायची संधी मिळालेली होती आणि जरी ती साईड भूमिकेमध्ये जरी असली, सहाय्यक भूमिकेमध्ये जरी असली, तरी तिचे हजारो चाहते निर्माण झाले होते. तिची एक झलक पाहण्यासाठी, तिला पाहण्यासाठी लोक गर्दी करायला लागले होते. ती ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी लोक तिला पाहण्यासाठी येत होते. अशा पद्धतीनं ही आता प्रसिद्धीच्या झोतामध्ये होती. पण ही प्रसिद्धी फार काळ टिकली नाही. 1995 मध्ये जेव्हा तिला काम मिळणं बंद झालं, त्यावेळेस ती अज्ञातवासामध्ये गेली होती. कुठे गेली, काय गेली, कोणाला माहित नव्हतं.
आणि 1992 पर्यंत तिला काम मिळणं जवळजवळ थांबलं होतं आणि 95 मध्ये तिचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता, मिमिक ॲक्शन 500. हा एक कॉमेडी चित्रपट होता आणि त्यानंतर मात्र ती या चित्रपटसृष्टीपासून दूर गेली होती किंवा तिला चित्रपटसृष्टीनं दूर केलं होतं. आता याचं कारण काय होतं? तर ही जी निशा आहे तिला आलिशान जीवन जगायची सवय होती, मोठेपणा जगायची सवय होती. तिला गाडी पाहिजे, तिला बंगला पाहिजे, तिला बाकीच्या गोष्टी सगळ्या पाहिजे असायच्या आणि तिला काम मिळालं नाही. काम मिळालं नाही की ती अजूनच त्या गर्तेमध्ये अडकत गेली. एक तर पैसा खर्च करत होता. कमावलेले पैसे तिनं हळू-हळू खर्च करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे काम मिळत नव्हतं. खर्च मात्र वाढला होता आणि अशा अवस्थेमुळे तिला नवीन काम मिळायला ती जर काही व्यसन करत असेल, ती बाकीच्या गोष्टी करत असेल, तर त्याच्यामुळे मग बाकीची मंडळी पण तिच्याकडे फिरकत नव्हती. आणि अशा वेळेस आता काही व्यक्तींबरोबर ती तिचे अत्यंत जवळचे संबंध होते आणि त्यामुळे मग एका निर्मात्यानं तिला एक मार्ग सांगितला. म्हटले की आता तू अशा पद्धतीने तर तडजोड तर करतेच आहे, तर तू आता एक काम कर, 100% तडजोड कर, म्हणजे वेश्या व्यवसायाकडे जा. आणि त्यानंतर मग त्यानं काय केलं, मग त्याच्या बाकीचे काही अशा पद्धतीचे लोक असतातच की ज्यांना अशा गोष्टींची गरज असते. मग त्या लोकांच्या संपर्कामध्ये हिला आणलं. त्यानंतर मग अशा पद्धतीनं ही देवघेव सुरू झालेली होती आणि हिनं हे म्हणजे पैशासाठी हे पाऊल उचललेलं होतं. खरं तर हा अत्यंत चुकीचा व्यवसाय आहे आणि त्याच्यातनं फक्त पोटाची खळगी भरण्यापुरतं 4 पैसे मिळू शकतात. पण हिनं आता तिचं ते ग्लॅमर होतं किंवा ती एक अभिनेत्री होती, त्यामुळे ती चित्रपट दाखवून लोकांकडून जास्त पैसे घेत होती. पण हे जेव्हा चित्रपटसृष्टीतल्या लोकांना कळलं की ही अशी वागते, त्यामुळे अनेक लोक तिच्यापासून दूर जायला लागलेली होते आणि आता ती 100% वेश्या बनलेली होती. आणि नंतर चित्रपटसृष्टीत एकदा का त्या मीडियामधून ती कमी झाली की त्यानंतर मात्र तिला सगळे विसरून गेलेले होते आणि 1995 नंतर मात्र ती सुद्धा गायब झालेली होती. तिचे चित्रपट पूर्ण बंद झालेले होते. दुसरं कोणतंही काम नव्हतं आणि जवळपास 12 वर्ष ती त्या चित्रपटसृष्टीपासून, तिच्या इंडस्ट्रीपासून ही दूर होती. आणि या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदर सुद्धा आता तिला यश मिळत होतं, पैसा मिळत होता, पण कधी आपल्या बापाकडे जावं, बापाला भेटावं, आपला भाऊ आहे किंवा आपलं घर आहे त्या घरी जावं, हे करावं असं अजिबात नव्हतं. म्हणजे ती तिच्याच एका कोशामध्ये होती की मी, माझं सौंदर्य, माझा पैसा. आणि त्याच्यामुळे मग घरचे काय करतायत कोणाला काय माहित नव्हतं. आणि निशा आणि निशाची आई सोडून गेल्यानंतर बापानं दुसरं लग्न केलेलं होतं आणि त्याला सहूर नावाचा एक मुलगा होता. आणि बाप त्या मुलाला सांगायचा की हे बघ, ही तुझी बहीण आहे आणि ही मोठी अभिनेत्री आहे आणि ती ह्या चित्रपटात काम केलं, त्या चित्रपटात काम केलं. काय ते टीव्ही वरती वगैरे त्यांनी पाहिले असतील किंवा थिएटरला वगैरे चित्रपट पाहिले असतील की बघा आमची पोरगी कशी काम करते. पण दुर्दैव, पोरीने ह्यांना कधी विचारलंच नाही. आणि त्यामुळे मग तिनं कधी विचार केला नाही, ती कधी भेटली नाही, कुठली मदत केली नाही. पण विधीचं विधान बघा, हा जब्बार यांचा मुलगा सहूर हा 7 जून 2007 ला नागोर या ठिकाणच्या त्या दर्ग्याजवळून जात होता. जात असताना त्यानं बघितलं की कुणीतरी अशी महिला पडलेली आहे, असे कपडे फाटलेले आहेत आणि चेहरा त्याला ओळखीचा वाटला. कुठेतरी पाहिलं हिला, अशी पार अगदी सुकलेली, पार अगदी जसं ते सापळा असतो ना तो, तशा पद्धतीनं. आणि त्यानं ते निरखून बघितल्यावरती त्याला लक्षात आलं की अरे ही दुसरी तिसरी कुणी नाही, त्याची सावत्र बहीण आहे, निशा नूर. अरे बापरे, तो तिच्या जवळ गेला आणि त्यानं बघितलं तर तिच्या अंगाला असे किडे लागलेले, मुंग्या लागलेल्या, सरपट. आणि तिला काहीच हालचाल करता येत नव्हती. मग यानं काय केलं, तिच्याशी बोलला. त्यानंतर मग तिला ज्यावेळेस ती बोलत होती त्यावेळेस मग त्याला कळलं की हिची अशी अवस्था, किडे पडलेले आहेत आणि हिला एड्स झालेला आहे, हे सुद्धा कळलं. त्यानंतर मग त्यानं मुस्लिम मुन्नेत्र कळघम ही एक स्वयंसेवक संस्था आहे, ती त्या संस्थेकडे हिला घेऊन गेला आणि त्या भावानं तिला तिथं सोडलं. भावानं सोडलं आणि त्यानंतर तो भाऊ निघून गेला. निघून गेल्यानंतर परत त्या भावानं तिकडं फिरकूनही बघितलं नाही, तिला कुणी भेटायलाही आलं नाही. आणि इकडं या मंडळींनी
ह्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्या सामाजिक संस्थेच्या मंडळींनी हिची काही सेवा करण्याचा प्रयत्न केला, तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं, तिला जेवढी मदत करता येईल तेवढं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता. एड्स सेंटरमध्ये तिला हलवण्यात आलेलं होतं, पण तिची अवस्थाच इतकी बिकट होती की साधारण एक 4-8 दिवस फक्त ती त्या दवाखान्यामध्ये राहिली आणि 23 जुलै 2007 या दिवशी तिचं निधन झालेलं होतं. आता ती मरण पावल्यानंतर तिच्या मृत्यूची बातमी तिच्या भावाला कळवण्यात आली, पण भावानं काही रिस्पॉन्स दिला नाही. तिची बॉडी घ्यायला सुद्धा कोणी आलेलं नव्हतं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला ही बॉडी नको, आमचा काही याचा काही संबंध नाहीये, तुम्हाला काय करायचंय ते करा. आणि त्यानंतर त्या NGOच्या कर्मचाऱ्यांनी तिला चेन्नईजवळ दफन केलेलं होतं. अशा पद्धतीनं तिचा अध्याय या ठिकाणी संपला. ही कथा सगळं संपूर्ण झाली होती. पण ही जी घटना घडली ती घटना आपल्याला फार काही शिकवून जाते. या निशाचं काय चुकलो? तिच्याकडे सौंदर्य होतं, तिच्याकडे अभिनय होता, तिच्याकडे म्हणजे सगळ्या गोष्टी तिला मिळालेल्या होत्या. असं असतानाही तिचं काय चुकलं? आपल्याला यातनं काय धडा मिळतो? सगळ्यात पहिली गोष्ट, अनेक वेळा असं होतं की एखादी अभिनेत्री सुरुवात करते किंवा अभिनेता सुरुवात करतो त्यावेळेस त्याला तडजोड करावी लागते. ती जी तडजोड असते ती तडजोड त्यांची मजबुरी असते. आता लांबचं उदाहरण नाही, शाहरुख खानचं उदाहरण बघा. त्याने सुरुवात केली त्यावेळेस त्याचा पहिला चित्रपट जो होता, म्हणजे सुरुवातीचे चित्रपट होते त्याच्यामध्ये एक चित्रपट तो अगदी C ग्रेडचा चित्रपट होता, ABCDEFGH ग्रेडचा. म्हणजे एखाद्या तसला अश्लील चित्रपट जसा असतो तसा चित्रपट होता. पण नंतर त्याने स्वतःला डेव्हलप केलं आणि आज त्याच्या नावानं लाखो करोडो रुपये मिळतात. म्हणजे ज्यावेळेस माणूस सुरुवात करतो त्यावेळेस जर त्याने तडजोड केली, आणि काही लोक असतात ह्या सृष्टीमध्ये, या सिनेमा सृष्टीमध्ये असे काही लोक आहेत, म्हणजे सगळीकडेच असे लोक असतात की काही लोक समोरच्याच्या या मजबुरीचा गैरफायदा घेतात. पण ठीक आहे, सुरुवातीला जर तडजोड केली असेल तर त्याच्यात त्या मुलीचा काहीच दोष नाहीये, किंवा असला तरी 100% तिचा दोष नसतो, पहिली गोष्ट. त्यामुळे तिला त्या तडजोड केली म्हणून तिला नावं ठेवणं. आजही अनेक अशा अभिनेत्री आहेत की ज्या तडजोड करूनच पुढे आलेल्या आहेत, पण त्या कायम तडजोड करत बसलेल्या नाहीत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी जर तडजोड करायची आणि काम मिळवायचं ही चूक असते. एकदा काम मिळालं नंतर ते त्या अभिनयावरती मिळालं पाहिजे, ते तुमच्या कष्टावरती मिळालं पाहिजे. पण तसं जर नाही झालं तर मात्र प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि यश मिळाल्यानंतर एखादी व्यक्ती आहे, त्याला प्रचंड पैसा मिळाला आहे, त्याला यश मिळालेलं आहे, नाव मिळालेलं आहे, तर त्या व्यक्तीनं आपल्या जवळच्या लोकांना विसरता कामा नये. कारण जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस आपली लोक आपल्या बरोबर असतात, आणि ज्यावेळेस आपल्याकडे सगळं असतं त्यावेळेस आपली लोकच आपल्या बरोबर असतात, आणि सगळं आपल्याकडून जातं त्यावेळेस सुद्धा आपलीच लोक आपल्या बरोबर ते असतात. आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांना कधी विसरायचं नसतं. पण ही गोष्ट ही इथं चुकली, कारण तिनं माणसं जोडण्यापेक्षा पैशासाठी ती काम करत राहिली. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सुंब जळाला तर पीळ कायम राहिला. म्हणजे जे यश होतं, पैसा होता, प्रसिद्धी होती, ते जर गेलं तर ते शौक जे होते ते कमी व्हायला पाहिजे होते, पण ते कमी झाले नाहीत, आणि त्यामुळे हिची अशी अवस्था झालेली होती. आत्ताच्या कलाकारांनी या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे. आणि आपल्याला एखादा माणूस येतो, मला फोटो काढायचा आहे, मला भेटायचंय, मला हे करायचं आहे, तशा व्यक्तीला जर आपण एखाद्या आपल्या फॅनला किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला जर आपण हेडीस जर करत असू, किंवा आपण जर आपल्याच घरच्या लोकांना जर मान देत नसू, तर अशीच अवस्था होणार या लोकांची. त्याच्यामुळे विचार करायला पाहिजे, आणि त्या पद्धतीने आता हे जे आहे ना, हे खरं तर सर्वसामान्य जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. बरं, आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.